नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत की आषाढ महिन्यात श्री सत्यनारायणाची कथा कधी आणि कशी करावी, तिचे महत्त्व काय आहे आणि पूजा केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात। आषाढ महिना हा भगवान विष्णूचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते। या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे या महिन्यात सत्यनारायणाची पूजा आणि कथा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे। सत्यनारायणाची कथा कोणत्याही शुभ दिवशी करता येते, विशेषतः पौर्णिमा, एकादशी, गुरुवार किंवा आपल्या सोयीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शुभ मुहूर्तात पूजा करावी। पूजेसाठी स्वच्छ ठिकाणी चौरंग मांडून त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे। श्री सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी। कलश, नारळ, फुले, तुळशीची पाने, पंचामृत, फळे आणि शिरा किंवा गव्हाच्या रव्याचा प्रसाद तयार ठेवावा। पूजेची सुरुवात गणपती पूजनाने करावी। त्यानंतर कलशपूजन, नवग्रह स्मरण, भगवान विष्णू आणि श्री सत्यनारायण यांचे पूजन करावे। नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। यानंतर श्री सत्यनारायणाची संपूर्ण कथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी। कथेनंतर आरती करून प्रसाद अर्पण करावा आणि सर्वांना प्रसाद वाटावा। या पूजेमुळे घरात सुख, शांती, समृद्धी, मानसिक समाधान आणि भगवान विष्णूची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे। मात्र हे सर्व श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेल्या उपासनेवर आधारित आहे। समारोप: जर तुम्ही आषाढ महिन्यात श्रद्धेने श्री सत्यनारायणाची पूजा आणि कथा केली तर ती आत्मिक समाधान देणारी भक्ती सेवा ठरू शकते। श्रद्धा, सत्य आणि सदाचार या तिन्हींचे पालन करणे हेच या कथेचे मुख्य तत्व आहे। जय श्री सत्यनारायण। जय श्री हरी।